डे 2 ब्लॉग नंबर 2. सकाळचे वाजल्यात 7:30 आणि आता रूमवरून आम्ही फ्रेश बीश होऊन निघालोय मस्त गणपती पुलेवरून. आता आमचा पहिला पॉईंट देवगड इथे आहे, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. राणी पाय वाटा ओढ देते अशी मना कोकणाची माती. म्हणजे आरे वारे वगैरे काय बेल्ट आहे. असं टर्न अँड घेऊन वरती जाताना तर तुम्हाला अख्खा बीच दिसतो. इट इज हेवन. सुंदर स्वर्ग आहे. आपलीच माणस येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. आता आम्ही पोहोचलोय देवगड बीचला. ही बघा आमची पब्लिक, फुल मजा फुल एन्जॉय. मायचा पदरवट माझ्या कोकणाची साध घालता मका तुळस खणाची बांगड चुकाल बड भारी अन हरवलेलो बालपण असा जोडते नळशी. देवगड बीचला पोहोचलो. गणपती पुलेवरून निघालेलो आम्ही. 3.5-4 तासाचा प्रवास करून आम्ही आता देवगड बीचला पोहोचलो. आणि आता तुम्हाला व्ह्यू पॉइंट दाखवतो मी. मन रमते इथे झुळकेशी वाऱ्याची गहिवरे जीव असा दूर जाताना तळमळ होते आता निरोप घेताना. आई भराडीची कृपा असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा. भगवा बोली फुलांचा ताटवा हो हिचा घोवाला कोकण दाखवा. कोमू माहेरला जाते हो नाखवा हो हिचा घोवाला कोकण दाखवा. लाल परी काजूची उसळणी सोलकढी कोकणी आणते स्वर्ग ताटामध्ये. कोकण हा वेंगुर्ला मालवणचा जणू दर्या ह्यो मायेचा. कोकणची माणसं साधी भोळी. कोकणची माणसं साधी भोळी. काळजात त्यांच्या भरली शहाळी. त्यांच्या काळजात. आता मस्त देवगड बीच पण फिरून झाला आमचा. आता आम्ही इथून निघालो आणि नेक्स्ट लोकेशन आमचा कुंकेश्वर मंदिरामध्ये आहे. तिथे गेल्यावर भेटू. आता मस्त आता मंदिरामध्ये दर्शन पण झाला. मंदिराच्या बाहेरून दिसणारा अतिशय सुंदर असा नजारा. कुंकेश्वर मंदिरामध्ये सर्व मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आमचं झालेलं आहे. इथे छोटे छोटे बरेचसे मंदिर होते, सगळ्यामध्ये दर्शन आमचं झालेलं आहे आणि ते मंदिर तुम्हाला सुद्धा दाखवतो मी आता.
फायनली आता आम्ही कोकणेश्वर मंदिरामधून निघालो. आता रामेश्वर मंदिरामध्ये भेटू. आता आम्ही पोचलो रामेश्वर मंदिरामध्ये. मस्त दर्शन घेतो आणि नंतर मग दुसऱ्या लोकेशनवर जातो. मस्त मंदिरामध्ये आलो, रामेश्वर मंदिरामध्ये, आणि दर्शन घेतलं आम्ही. मस्त वाटलं आणि मंदिर पण इथला खूप सुंदर आहे. नक्कीच या इथं, या लोकेशनला कधी कोकणात आले तर. तुम्ही बघू शकता मंदिराचा असा सुंदर दृश्य. रामेश्वर मंदिर, मितबाव. मस्त मंदिरामध्ये दर्शन पण घेतला. आता डायरेक्ट मालवणमध्ये भेटू. चला, मस्त आता जेवण बिवण झाला. आता मस्त राजकोटला जाऊ. मस्त आता रोडला थांबलो आम्ही. मस्त चिल थंडा ना. काल काजू खाल्लं, आज आंबा भेटलाय ना आम्हाला. आता आम्ही राजकोटला पोचलेलो आहो आणि आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो मस्तपैकी. मग दाखवतो तुम्हाला. मस्त आता छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. मस्त आम्ही आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती चाललो. आता मस्त बोटीतून जातो, नंतर किल्ल्यावरती गेल्यावरती तुम्हाला दाखवतो किल्ल्यावरचा व्ह्यू. चला आता डायरेक्ट किल्ल्यावरती भेटू. मस्तपैकी किल्ल्यावरती गेल्यावरती पहिले मंदिरामध्ये दर्शन घेतला, मग किल्ल्याच्या वाटेकडे निघालो. आलेलो इथे येऊन खूप छान वाटला. फक्त आम्ही 2 तासासाठी आलेलो इथं, पण एवढा व्ह्यू चांगला आहे तिथे, बघण्यासारखं आहे. पण 2 घंट्यात इम्पॉसिबल सर्व गड बघण्यासाठी आहेत. असं अख्खा दिवस पण कमी पडेल बघण्यासाठी, पण तेवढा आपल्यासाठी वेळ पण पाहिजे. पण आपण बघायचं होतं तेवढं शक्य होतं तेवढं बघितलं. अजून आमचा प्रयत्न चालू आहेत, तर बघू पुढे. नया किल्ल्यावरती 2 वैशिष्ट्य गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पायचे ठसते आणि हाताचे ठसते. नया किल्ल्यावरती नजारा एकच नंबर आहे आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो आता. आणि किल्ला एकदम समुद्राच्या मधोमध असल्याने या किल्ल्याचे सौंदर्य अतिशय सुंदर येते आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे ठस्से. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठस्से. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील अतिशय सुंदर अशी जागा जिथून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं. एक कोकणातील अतिशय सुंदर ठिकाण म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ला मालवण. आम्ही आज अनुभव घेतला किल्ल्याचा, मस्त वाटला एकदम. मस्त सिंधुदुर्ग किल्ला पण फिरून झाला. आता आम्ही इथून निघतो आणि बघतो तू नेक्स्ट पॉईंट कुठेशी आहे. आजच्या दिवसाचा आम्ही सगळं पॉइंट करून मस्तपैकी एन्जॉय केला आजचा दिवस. आणि मालवण मधील आमचे प्लॅन नुसार आजचे पॉइंट सगळे ऍडजस्ट झाले. मस्तपैकी आता रूमवरून जेवण बिवण करून आम्ही निघालो असंच फिरण्यासाठी. आईस्क्रीम बिस्क्रीम बघतो आता कुठं भेटतं का काय. नाही ते इथेशीच आपला ब्लॉग एंड करतो.